हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते. आंतरवालीमधल्या दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांच्या दाव्यानं मोठी खळबळ. राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बरळतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुजबळांच्या आरोपांवरती मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. मराठा आरक्षण GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का. GR रद्द करा किंवा सुधारणा करा. नागपुरात ओबीसी मेळाव्यातनं छगन भुजबळांची मागणी. मराठा समाजाला मोठा दिलासा. हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली. याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, हायकोर्टाचे ताशेरे. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. जयंत पाटलांवर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. पडळकरांनी सर्व मर्यादा ओलांडल्यानं संताप. मतदार याद्यांमधनं जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती पुन्हा आरोप. राज्यातील राजुरा मतदारसंघातल्या घोळावरही बोट, तर राहुल गांधींचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. राहुल गांधी सिरियल लायर, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत. महाराष्ट्रातला पराभव जिव्हारी लागलाय. मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवरती पलटवार. अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या. एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातल्या चिंतन शिबिराच्या ठिकाणी झळकावले पोस्टर्स. बच्चू कडूंसह माजी खासदार उन्मेष पाटलांवरती जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जमाव जमवल्याप्रकरणी कारवाई. आणि नागपूर विद्यापीठात कॅरी ऑनसाठी विद्यार्थी आक्रमक. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या गाडीखाली जाण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी मुलांना कार खालून ओढून काढला.